रेड टीम, ब्ल्यू टीम अँड पर्पल टीम सायबर सिक्युरिटी मध्ये या तीन टीम्स ह्या खूप महत्वाचा रोल प्ले करतात. आज समजून घेऊयात की या तिघांमध्ये नेमका फरक काय आहे. हे रेड टीम वाले जे असतात ना, याला आपण म्हणू शकतो भाई जिस थाली में खाते हैं उसी थाली को छेद करते हैं. याचा अर्थ ज्या कंपनीसाठी हे काम करतात त्याच कंपनीची वेबसाईट म्हणा, सिस्टम म्हणा, हे हॅक करायचा प्रयत्न करत असतात. थोडक्यात यांचं काम असतं अटॅक करायचं. हॅकर काय काय करू शकतो, सिस्टम मध्ये कशा पद्धतीने एंटर करू शकतो, याला सिम्युलेट करायचा प्रयत्न ही लोक करत असतात. आणि त्याच उलट जी ब्ल्यू टीम आहे हे जागते रहोचा रोल प्ले करत असतात. 24x7 यांना सिस्टम कंटिन्युअसली वॉच ठेवायला लागते. डिफेंडर म्हणून हे इथे रोल प्ले करत असतात. अटॅकर म्हणजे हॅकर हा कधीही अटॅक करू शकतो, पण ब्ल्यू टीमला 24x7 जागं राहावं लागतं. हॅकर झोपू शकतो, ब्ल्यू टीम झोपू शकत नाही. ब्ल्यू टीम कंटिन्युअसली लॉग मॉनिटर करत असते. सर्व्हरवर अचानक आलेला लोड ते बघत असतात की इथे कुठल्या पद्धतीने अटॅक तर होत नाहीये ना, हे चेक करणं हे त्यांचं काम असतं. अटॅक कशा पद्धतीने होऊ शकतो हे अनालाइज करणं हे त्यांचं काम असतं. आणि थर्ड टीम इज अ पर्पल टीम विच ऍक्ट्स लाईक अ ब्रिज बिटवीन युअर अटॅकर अँड डिफेंडर. थोडक्यात रेड टीम आणि ब्ल्यू टीमच्या मधला हा ब्रिज असतो. अटॅकरने अटॅक केला, तो अनालाइज केला डिफेंडरने, आणि ह्या अनालिसिस वरनं या सिस्टमला कशा पद्धतीने सिक्युअर करता येईल, कशा पद्धतीने याला बेस्ट बिल्ड करता येईल की कुठल्याही पद्धतीचं ब्रीच याच्यात होऊ शकत नाही, या पद्धतीचं काम प्लॅन करायचं जे असतं ते पर्पल टीमचं असतं. तर थोडक्यात जी कोणी स्मार्ट असते टीम ती जास्तीत जास्त पर्पल टीम असते, कारण याला रेड टीम आणि ब्ल्यू टीम म्हणजे अटॅकिंग अँड डिफेंडिंग दोघांचं नॉलेज आत्मसात करायला लागतं. तेव्हाच तुम्ही पर्पल टीमचा हिस्सा बनवू शकता. सो नाउ इट्स युअर टर्न गाइज. रेड टीम का हिस्सा बनना है, ब्ल्यू टीम का की पर्पल टीम का? कुठल्याही टीमचा हिस्सा बना, पण ज्या कुठल्या टीमचा हिस्सा बनाल तिथे बेस्ट तुम्हाला करायचं आहे. आणि याच्यासाठी एनएसजी अकॅडमी तुम्हाला गायडन्स देत असते. कन्फ्युजन असेल, फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंगसाठी तुम्ही एनएसजी अकॅडमीला व्हिजिट करू शकता. कॉल करा, व्हॉट्सअप करा. आणि मित्रांनो, पुढची बॅच जॉईन करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर लगेचच संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच.